विचार करायला गेलो केडीएच वाघिलवाडा संघाने संदीप पाटील सारख्या सोनारी संघाला मात्र नमवला आणि सेकंड राऊंडमध्ये पाहायला गेलं तर सोना 11 मोरबी संघाला नमवलाय आणि अंतिम 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी अंतिम 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी हे दोन संघ सज्ज असतील. 3 षटकांचा सामना, 2 पंच देखील सज्ज असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. जीवनजी गावण आणि द्वारकानाथजी चोरगे सर. 18 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 18 चेंडूंचा उत्तरार्ध अतिशय चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. आई गावदेवी चषक 2022 हे शानदार दमदार पर्व येथे आपण साकार होताना पाहतोय. सकाळच्या सत्रापासून आपण ज्यांचं समालोचन ऐकतोय ते प्रवीणजी दुगाडे सर, रायगड समालोचन असोसिएशनचे सल्लागार. आणि त्यानंतर आपण पाहिलं दुसरे समालोचक आमचे परममित्र रोशनजी पाटील शिरवळी, एक मराठीचा एक बुलंद आवाज, आणि साथी गुणलक रोहित पवार चौक यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच 24 लाईव्हची टीम असेल की त्यांचं देखील एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. जे प्रेक्षक घर बसल्या या सामन्यांचा आनंद लुटतात त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. जाऊ या मॅचकडे. उपस्थित तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं मी गीतेश सरडेकर आजिवली आपले सर्वांचं स्वागत करतोय. आणि जाऊया, गेम इज ऑन. ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आले तो मात्र पाहतोय रेयान 11 वाशिवली संघ, आणि त्याला 2 हात सज्ज असेल करण्यासाठी सज्ज असेल तो केडीएच वाघिवलीवाडा. पहिला चेंडू लॉब केलाय आणि चेंडूला फेकून दिले जात आहे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. पंकज शिंदेच्या बॅटमधून निघणारा हा दुवादार षटकार पाहतोय. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा हल्ला, 6 धावा. करायला गेलो पहिल्या सामन्यामध्ये बामणडोंगरी संघाविरोधात 13 चेंडू आणि 37 धाब्यांची बारदार खेळी केली होती पंकजने. तोच पंकज मात्र पहिल्या चेंडूवर आपला आक्रमकता सिद्ध करत असताना लगावला जातो एक शानदार षटकार. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिला जातो. मिडवॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातं. एप्पट दाखवले जातात क्षेत्ररक्षणामध्ये आणि 1 धाव मिळते. एका धावीच्या मदतीने 7 धावा धावफलकार लागल्या जातात. सुरुवात चांगली केली पंकज शिंदे या फलंदाजाने. एंड मात्र चेंज होतोय आणि ऑन स्ट्राईक केले अक्षय झिंगे हा फलंदाज. 18 चेंडूंचा पूर्वार्ध, 18 चेंडूंचा उत्तरार्ध, 18 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील या पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना रियान 11 वाशिवली संघाकडून. यावेळी फिरकीने थोडासा उचली घेतली होती. ऑफस्टिक लगत चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि चेंडूने वेध घेतला सरळ. एसटी रक्षकाचा पहिला निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाजी मार्कवर असणारा पाठीमागच्या सामन्याचा हिरो सूरज पाटील या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळी अक्रॉस द लाईन चेंडू फिटकावायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, धोका होऊ शकला असता परंतु कलेक्टिंग खराब पाहायला मिळाले आणि त्या बदल्यात मिळाली ती 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरके. संघाची धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकार लागले गेले बिनबाद 8 या अंकावर जाऊन पोहोचतोय. पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असणारा रियान 11 वाशिवली संघा. सुरुवात चांगली आहे परंतु या सुरुवातीला मात्र शेवट चांगलं केलं जाईल का? जर केडीएच वाघिलवाडा संघाच्या विरुद्ध जर तुम्हाला विजय संपादन करायचा असेल किमान 40 ते 45 धावा या धावफलकावर असणं गरजेचं आहे. क्लास दाखवला जातोय. व्ही शेपमध्ये डाऊन द ग्राउंड फटका पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. काय क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट दिले जातात. 1-1 धावांसाठी संघर्ष पाहतोय. 1-1 धाव आपल्या संघासाठी वाचवली जाते. सुमितचं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं आपण. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली म्हणजे 1 धाव इन्व्हेस्ट केल्यासारखं आहे. आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 11 या अंकावर. सुरुवात चांगली आहे. पहिल्या मॅग्नेट पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पुरेपूर वापर या पॉवर प्लेचं करत असताना यावेळी चांगला फटका अदा केलाय. चेंडूला फिरकावून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून हा लगावला जातो. शानदार रुबाबदार षटकार.
इथे मात्र आक्रमण पाहायला मिळालं. जे सूरज पाटीलच्या पाठीमागच्या 2 सामन्यामध्ये सुरेख षटक पडत होतं त्या षटकाला मात्र कुठेतरी ब्रेक लावला गेलाय. मुख्य सरसेनापतीला इथे टार्गेट केलं गेलंय. जेव्हा जेव्हा सरसेनापतीला टार्गेट केलं जात आहे तेव्हा येणाऱ्या गोलंदाजांवर हा दबाव वाढत जातोय आणि तसंच दबाव मात्र टाकला जाईल का? पहिल्या षटकात जमवल्या झाल्या त्या 17 धावा अजूनही सलामीला गेलेली जोडी, एका साईडला पंकज शिंदे आणि दुसऱ्या साईडला अक्षय झुंगे जोडी मात्र मैदानात रंग भरते. पंकजचा विचार करायला गेलं, एक षटकार आणि एक सिंगलच्या मदतीने 10 धावांचं योगदान पंकजने दिलंय. तर आपण अक्षयचा विचार करायला गेलो, 3 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान अक्षय झिंगेने केले. जबरदस्त खेळ आपण या मैदानामध्ये पाहतोय. यावेळी लॉब करायचं होता, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची वरची कडा, मोठी विकेट, मोठा मासा गालाला. पंकज शिंदे बॅक टू पेव्हलियन, मॅन फ्रॉम वाशिवली. दुसऱ्याला पाठवलाय. सुरुवात चांगली पाहतोय. गोलंदाजीचा विचार करायला गेलो, गोलंदाजी मार्कवर असणारा दर्शन पाटील यांनी पाठीमागच्या सामन्यात फक्त 1 धावांचा षटक हाताळलं होतं. तो दर्शन पाटील मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी आतल्या बॅटचा आतला कडा लागून फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 18. ह्या धावसंख्येवर दर्शनचा आपण खेळ पाहिला. पाठीमागच्या दोन्ही सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी दर्शन पाटीलने केले आहे, परंतु इथे मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. बॅकिंग खूप चांगलं करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकात तब्बल 17 धावांचा मार खाल्ला गेला आहे तो सूरज पाटीलच्या माध्यमातून. आणि इथे मात्र चुकी केली जाते. लॉलीपॉप चेंडू होता, शॉर्ट अप लाईनचा चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर हा लगावला जातोय. दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 या अंकावर. धावगती देण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. असं वाटलं होतं की पंकज शिंदे बाद झाल्यानंतर कुठेतरी धावांवर रोष लावला जाईल, परंतु नाही, मी थांबणार नाही. आणि इथे काय झेल टिपला जातोय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये एक विकेट मात्र मिळवली जाते. बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर होतं न दिसते. वाशिवली संघाला दिलेला दुसरा धक्का. उसडणे संघाचा संघनायक आणि गौरी स्फोट नेवाळी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी यायचं आहे. उसडणे संघाचा संघनायक आणि गौरी स्फोट नेवाळी संघाचा संघनायक नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. विकेट मिळवली जाते. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, परंतु कमबॅक मात्र चांगलं पाहायला मिळालं. ते गोलंदाजी मार्कवर असणारा दर्शन पाटील या गोलंदाजीच्या माध्यमातून एक षटकार जरूर खाल्ला. वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 13 धावांचं अक्षय झिंगेने योगदान आपल्या संघासाठी दिले. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. इथून तुम्हाला धावांवर रोष लावावा लागेल. कमी धावांपासून रोखायचं असेल तर एखादी विकेट अजून मिळवावी लागेल. इथे गोलंदाजी करत असताना वाघविलीवाडा संघाला इथे टॉपेज घेतली जाते. झेलचा संभव आणि शेवटच्या आयटममध्ये
झेल मात्र जमिनीला जाणवतोय. 2 अटेम्प्ट व्हायले, वाटलं होतं की दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपेल, परंतु नाही, इथे मात्र झेल जमिनीला दान झालाय आणि इथे मिळते ती एक धाव. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 25 या अंकावर. सुरुवात चांगली दिली पंकज शिंदेने आणि ती सुरुवात मात्र तेवढ्याच ताकदीने शेवट केला जाईल का, हा पडलेला प्रेक्षकांना प्रश्न. अतिशय चांगला सामना वाघिवली वाडा बनाम वाशिवली असा सामना आपण पाहतोय. गावदेवी चषक 2022 यावेळी पुन्हा एकदा टॉपेज पाठीमागच्या साईडला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होते. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. 25 या धावसंख्येवर दिलेला तिसरा हादरा वाशिवली संघाला. षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 12.50च्या सरासरीने. 25 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. 7 धावा. कमबॅक कसं करावा हे नक्कीच शिकवलं जात आहे या गोलंदाजावेळेला. वाघिवलीवाडा संघाच्या गोलंदाजी मार्कवर असणारा दर्शन पाटीलने जबरदस्त षटक हाताळलं. फक्त 8 धावांचं हे षटक आलंय. शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. इथून जर वाघिवलीवाडा संघ जर कमी धावांपर्यंत रोखू शकला या वाशिवली संघाला तर नक्कीच एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. संघाची धावसंख्या 25 धावा, किमान या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणे देखील अपेक्षित असेल वाशिवली संघाकडून खेळत असताना या दोन फलंदाजांच्या मार्फत. सन्माननीय संजयजी भागीत यांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय बराचसा क्रिकेटचा अनुभव असणारा भागेश सुरते मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. पहिला चेंडू लॉब केलाय. सूरज चेंडू खाली, झेल सोडणार नाही आणि इथे मिळते तिसरी विकेट गारद होते. वाशिवली संघाला लागलेला 25 या धावसंख्येवर तिसरा दे धक्का. ते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तिकडून धूर येते. जर तिथं आग बीग लागली असेल तर ती विझवायची आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तिथे स्वयंसेवक आहेत, त्या स्वयंसेवकांना विनंती केली जाते जर आग लागली असेल तर तिथं आपण विझवायची. ते आग मैदानात धूर येतोय. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवली जाते. भाग्येश सुरतेकडे असलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावर मात्र पहिल्याच चेंडूवर चौथा हादरा इथे दिला जातोय. तर पहिल्या सतरा खेळ करत असताना वाशिवली संघाला तर गौरी स्पोर्ट नेवाळी संघ आपण इथे उपस्थित असाल तर आपला कर्णधार पाठवायचा आहे. नाणेफेकीचं कॉल केलं जाईल आणि उसटणे संघ देखील इथे पोहोचलाय. त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की तसेच अनिलजी ढोपरी यांचं इथे आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच महेश जोमामाली विद्यमान सदस्य गुरुराम पंचायत कोण यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच सन्माननीय अशोकजी माळी यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील येऊन मंचावर असं नसतं व्हायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. एक धावफलकावर जोडली जाईल. 26 धावा धावफलकावर लागल्या जातात पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑनमधनं ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावर लागले जातात. सुरुवात माफी असावी 27 धावा धावफलकावर लागल्या जातात. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली होती परंतु मधल्या डावाला सावरणं कुठेतरी गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने खेळ करणं गरजेचं होतं. परंतु आता मात्र गती देणं गरजेचं असेल. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूमध्ये किती धावा मोजल्या जातील या भाग्येश सुरतेच्या माध्यमातून आणि किती धावांपासून रोष लावला जाईल
यावेळी लॉफ केला जाते, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. प्रतीक येतो, चेंडू खाली उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि येते मात्र एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. एक धावेच्या मदतीने 28 धावा धाव फलकावर लागल्या जातील. गायकर यांना विनंती करतोय की पहिल्या सेमीफायनलचा आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. नेवाली विपक्ष उसळणे नाणेफेकीचा कॉल करतील. नेवाळी संघाचा संघनायक आणि उसटणे संघाचा संघनायक या पण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी मधुकर कानुगाईकर माजी सरपंच गुरुराम पंचायत कोड यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्त्र नाणेफेकीचा कॉल करायचा. दांडीगुल विकेट नंबर मैदानातून बाहेर होईल 6व्या क्रमांकाचा आणि नक्कीचपणे इथे पडझड चालू झाली आहे. 6वा आदरा दिला जातोय 28 या धावसंख्येवर पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना रियान 11 वाशिवली संघाला. तुरतेने रोखून धरलाय, धावांपासून वंचित ठेवलाय. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का आणि फटका आलाय. निर्णायक षटकार असेल या सामन्यामधील. या शेवटच्या चेंडूवर येणाऱ्या धावा नक्कीचपणे येणाऱ्या टार्गेटमध्ये खूप काही बदल घडून आणतात आणि या 6 धावेच्या मदतीने 34 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 35 धावा. 35 धावा इथून मात्र तुम्हाला कंप्लीट कराव्याच लागतील. हा स्पर्धेचा नियम आहे. जर विजय संपादन करायचा असेल तर या 35 धावा उभारल्या जातील का किंवा या 35 धावा वाचवल्या जातील का याचं धावतं वर्णन ऐकवतील आमचे सिनियर कॉमेंटेटर प्रवीणजी दुगाडे सर पोंजे. जे लोंगण क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक पडद्यावर बसल्यात त्यांना विनंती केली जाते की मंचावर बसाल्या पण त्या पट्टीवर बसू नका. जे लॉंगॉन क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक पट्टीवर बसल्यात, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल, वाशिवलीचे प्रेक्षक त्यांना विनंती केली जाते की मंचावर बसायला परंतु त्या पट्टीवर नका बोलसू. शेवटच्या मॅचेस राहिल्या थोडंसं सहकार्य आपल्याकडून देखील अपेक्षित आहे. ओ टू प्रवीण दुगाडे सर. धन्यवाद डीजे। चलो मैच की तरफ हम चलते हैं। इस टूर्नामेंट के लिए जिन्होंने बड़ा योगदान दिया है, ख़ास तौर से अमित जी गायकर, जिन्होंने ग्राउंड बनाने के लिए पूरी मशीनरी अपनी दी। उसके बाद इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए धनराज बड़े साहब ने बाइक को स्पॉन्सर किया। सुनील जी भागी, जिन्होंने बेस्ट बॉलर और बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट, इसके लिए कूलर हमें प्रदान किए। श्री इवेंट द्वारा हमें इंटरनेट मिला। और हरेश जी पाटिल, इनकी तरफ से इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है। नीलेश जी माड़ी, जिन्होंने ये खूबसूरत 4 ट्रॉफी हमें प्रदान की है, नंबर 1 से लेकर नंबर 4 तक। 24 लाइव इवेंट्स का सौजन्य जो यूट्यूब के माध्यम से लाइव लोग प्रतियोगिता देख रहे हैं उसे हमें प्रदान किया है। उस सेवा को केवल जी माड़ी, प्रियांक माड़ी और रामदास माड़ी, इन सभी का फिर से एक बार मैं शुक्रगुजार हूँ। अनिल जी ढोपरी साहब की प्रतियोगिता में प्रवीण नाम तो ज़रूर निकला, लेकिन दुगाड़े निकलता तो और ज़्यादा मुझे मज़ा आता। होता है, ऐसा होता रहता है। प्रवीण नाम तो निकला लेकिन सर ने थोड़ा गलत निकला, ऐसा होता है। हार्ड लक। 3 प्रवीण थे, किसी एक को तो मिलना ही था। बहुत बड़ा क्रिकेट का कारवा, इनका खूबसूरत कारवा था।
उनका खाना बनाने का भी मन था दर्शकों के लिए, लेकिन एकादशी के कारण वो कर नहीं पाए। लेकिन अगले साल उसाटने में प्रतियोगिता हो सकती है और वहां पर 5 दिन भी खाना खिलाया जा सकता है, क्योंकि शानदार और जानदार और वजनदार स्वर्गीय रामचंद्र मढ़वी प्रतिष्ठान की वह प्रतियोगिता थी। मुझे भी 2 दिन जाके ऐसा कहीं भी नहीं लगा कि मैं घर से काफ़ी दूर जा रहा हूँ। सभी लोग अपने लगे, एक फैमिली की तरह यह स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान, रामचंद्र मढ़वी प्रतिष्ठान मुझे नजर आया। लेकिन यहाँ पर रन बनाने हैं, आखिरी गेंद के ऊपर जो छक्का है क्या वो परेशान करेगा टीम केडीएच वागिलवाड़ा को। स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी प्रतिष्ठान केडीएच वागिलवाड़ा। देखिए इस मैच के बाद अभी भी 3 मैचेस बाकी है, यानी कि तकरीबन इस मैच के बाद 18 ओवर का खेल, अगर 3-3 ओवर के मैच भी अगर हम पकड़े तो 18 ओवर का खेल शेष है और ये 21 ओवर कम से कम। हमारे निवाड़ी के आईपीएस ऑफिसर भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी मैं ज़रूर पीएसआई उनका भी मैं ज़रूर स्वागत करना चाहूँगा। आईपीएस वो बनने वाले हैं। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज क्या गेंद डाली थी पहली ब्लॉक हॉल में, लेकिन सामने भी कोई कच्चा खिलाड़ी नहीं है प्रतीक, जो इन रनों को बनाना जानते हैं। डेरवली में ये टीम क्वालिफाई हो चुकी है किताबी भिड़ंत के लिए, जो पहली क्रिकेट रजनी चल रही है पूरे रायगढ़ में। सौरभ साळुंके इस ओवर की अगली गेंद, फुल टॉस किया, ये नहीं कर सकते आप। इन्होंने जो आज सुबह से बल्लेबाजी की है, अच्छी गेंद जिसे फुटबॉल की नजर आ रही है, उसे ये लॉलीपॉप निकल गए डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन। ट्रॉफी 2022 क्या मेहनत की है सभी लोगों ने, बच्चों से लेके बुजुर्ग तक सभी मेहनत करते हुए नजर आ रहे हैं इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। मैच बॉल को गुम होने का इन्होंने मौका ही नहीं दिया। इतने अच्छे वॉलंटियर्स मैंने शायद ही किसी प्रतियोगिता में देखे हैं, क्योंकि 4 दिन में एक ही बॉल, मैच बॉल को गायब होने का मौका नहीं दिया। इससे अच्छी प्रतियोगिता क्या हो सकती है। अपील की गई यहां पर, देखिए इसीलिए हम गेंद डिलीवर होते समय बोलते नहीं। डॉट गेंद तो जरूर है, ये डॉट गेंद। और ये बहुत ही बढ़िया खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन। लेकिन कल्पक गायकर से मेरी गुजारिश है, जो आग जलाई गई है उसे बुझाइए। लेकिन यहां पर अपने बल्ले से आग लगा रहे हैं प्रतीक सुरदे। 35 का पीछा करते हुए एक शानदार शुरुआत हुई है उनके बल्ले से। फिर से एक बार नंबर 6 स्लॉग स्वीप के जरिए डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। मेहनत की, सभी कमेंटेटर्स ने मेहनत की, लेकिन 2 लकी चार्म ऐसे रहे जिन्हें बाइक मिली। एक अंपायर जय पवार और दूसरे हमारे कमेंटेटर वल्लभ के प्रवीण टेम्बे।
2 लकी चार्म रहे हैं, अगले साल शायद हमारा भी नंबर आ सकता है, ऐसा नहीं है। 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 35 का पीछा करते हुए 17 रन। अब 18 रनों की जरूरत है आने वाली 12 गेंदों में। 12 गेंदे 18 रनों की जरूरत। थोड़ा स्पीड अप होना जरूरी है क्योंकि इस मैच के बाद 3 मैच है। मैं गावट सर और द्वारकानाथ चोरगे सर से गुजारिश करना चाहूंगा कि खिलाड़ियों को ज्यादा टीम मीटिंग करने का मौका ना दे। अनिल ढोपरी साहब ने जब एडवर्टाइजिंग मुझे पहली बार भेजा था तो मेरी आंखें चकाचौंध हुई थी कि कमेंटेटर्स और अंपायर्स को भी अब लोग बाइकर मैन कहेंगे इनकी प्रतियोगिता की वजह से। एक अलग सोच थी और टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर भी काफी बेहतरीन थे। योगेश मड़वी साहब, हितेंद्र मड़वी, योगेश मड़वी साहब यहाँ पर आ चुके हैं। मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर आए। हितेंद्र मड़वी, चॉकलेट बॉय, यंग हैंडसम एंड चार्मिंग बॉय मुझे नजर आए उस टूर्नामेंट को हैंडल करते हुए। वो भी आए हैं तो उनसे भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। बहुत ही बढ़िया क्रिकेट का खूबसूरत कारवा ऑर्गेनाइज किया गया था। स्वर्गीय रामचंद्र मड़वी इनके स्मरण में, लेकिन ये भी कारवा शानदार, जानदार और वजनदार, क्योंकि धनराज बड़े साहब ने जो बाइक स्पॉन्सर्ड की है इसका हकदार कौन होगा कुछ ही समय के बाद हमें यह पता चलेगा। ये ऑफ स्टंप के काफी बाहर, बट बॉल का इशारा। 17 की दूरी तय करनी थी, अब जरूरी है 16 की गेंदें बची है। 18 की जरूरत थी, माफ कीजिएगा, व्हाइट बॉल आया। 17 की अब जरूरत है, गेंदें बची हुई है 12 गेंदें, 17 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पर प्रतीक जिन्होंने इस मैच को खोला है, पहले ही ओवर में इस गेंद को खेला एक्स्ट्रा कवर रीजन में। प्रतीक की आज बल्लेबाजी मुझे काफी अच्छी लगी है क्योंकि जिस दिशा में गेंद आ रही है वहीं प्रहार हो रहा है और गेंद के मेरिट के हिसाब से अगर कोई खिलाड़ी खेले ना तो उसे अच्छा खेलने से कोई भी गेंदबाज रोक नहीं सकता। आड़ा टेढ़ा खेलने के बजाय जहां पर गेंद आ रही है वहां पर प्रहार कर रहे हैं, वहीं से रनों को ढूंढ रहे हैं, ये क्वालिटी ऑफ क्रिकेट की निशानी होती है। एक रन यहां पर हासिल होता हुआ हमें नजर आया। बीस रन स्कोर कार्ड के ऊपर, 10 गेंदें 15 रनों की दूरी। मैच अभी भी बैलेंस है। फुल टॉस किया ऑन साइड के ऊपर, इस गेंद ने जैसे बाउंस खाया, गेंद गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन, 10 गेंदें 15 की जरूरत थी, अब 11 की जरूरत है, गेंदें बची है 9। रिवर्स दागने की कोशिश जरूर हुई थी लेकिन कामयाब नहीं हुए। दुधारी तलवार है ये, चले तो सामने वाले की गर्दन कटने के चांसेस बहुत ज्यादा होते हैं और अगर ना चले तो दोस्तों खुद की गर्दन, जो जिस तरह कैटिंग ने कटवाई थी, विश्व कप जीतने का सपना कब का पूरा होता इंग्लैंड का, लेकिन इस शॉट की वजह से वो सपना काफी देर तक रुका रहा। और ये व्हाइट बॉल का इशारा हुआ, व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 25। 10 रनों की दूरी है। 8 गेंदें 10 रनों की दूरी। गेंदबाज निखिल, बहुत ही बढ़िया। देखिए मैच को लेकर खेल रहे हैं और ऐसे खिलाड़ी मुझे काफी पसंद आते हैं जो फिनिशिंग टच देना जानते हैं, ना कि ताबड़तोड़ बारी खेल पैवेलियन आते हैं, बल्कि फिनिशिंग टच
जो एक मैच को लेकर जाने की क्षमता होती है, वैसी पारी खेलते हुए यहाँ पर प्रतीक सूरते। 2 रन हासिल किए इन्होंने। 8 गेंदे 10 की दूरी तय करनी थी, अब 7 गेंदे 8 रनों की दूरी। और यह ऊंचा खेला, गेंद हवा में है, मैच अभी खत्म नहीं हुआ दोस्तों। और ये कैच लिया जा चुका है और इसलिए वे कैच की वजह से मैच का समीकरण बदलता हुआ 6 गेंदे 8 रन। जैसा ये पोल का मैच होना चाहिए, सुपर 4 क्वालीफाई का कांटे की टक्कर वाला, वैसा ही मैच हो रहा है। 6 गेंदे अब 8 रन। कहानी में ट्विस्ट, लेकिन सूरज पाटिल अभी भी मौजूद है इनके खेमे में। पलड़ा तो भारी जरूर लग रहा है टीम स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजिश प्रतिष्ठान केडीएच वाघिलवाड़ा का। लेकिन अगर हम देखेंगे तो ये जो टीम है वाशिवली, जो लड़ना जानती है, पहले ही मैच में मैंने कहा था जुझारूपन है इनमें। गेंदबाज जीवन शिंदे हमारे साथ फिर से एक बार जुड़ चुके हैं। गीतेश सर इस गांव के कमेंटेटर। आई गावदेवी ट्रॉफी को पूरा 4 दिन उन्होंने योगदान दिया। अमित गायकर साहब यहाँ पर आ चुके हैं, उन्होंने मुझे जानकारी दी थी 44 घंटे इस ग्राउंड को बनाने के लिए जैसी भी चली थी। वाइब्रेटर रोलर चला था, टैंकर से पानी मारा गया था, देखिए कितनी मेहनत। और ये 6 और 6 ने इस मैच को खोला है। बागेश्वर ने निर्णायक मोड़ पर अपने बल्ले का जलवा दिखाया है कि मैं यह मैच को जितवाने के लिए ही आ चुका हूं मैदान के अंदर। 2 रन की दूरी तय करनी है, गेंदें बची है 5। तर सन्माननीय IPS अधिकारी श्री रवींद्र शिसवे यांचे भाऊ सन्माननीय श्याम शिसवे, विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत ऑप्टी कल्याण यांचं इथे आगमन होतं। त्यांचं या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय। विनंती केली जाते सन्माननीय श्यामजी शिसवे यांना की आपण मंचावर येऊन असं नसतं व्हायचं, या स्पर्धेचा आनंद घ्या। आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने। निश्चित तौर पर 2 रन, आखिरी 5 गेंदे आसान किया है छक्के ने इस मैच को। बैक टू द बॉलर, ड्राइव किया यहां पर। 4 गेंदे, अब 2 रनों की जरूरत। और इस मैच को पूरा करने वाला ये स्ट्रोक, सीधा गेंद गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। और आज के दिन क्वालिफाई हुई स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी प्रतिष्ठान केडीएच वाघिलवाड़ा वाघिलवाड़ा वाघिलवाड़ा। सन्माननीय श्यामजी शिसवे, विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत ऑप्टी कल्याण यांचं या व्यासपीठाकडे आगमन होते। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय। तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे प्रतीक सुरते। 11 चेंडू आणि 24 धावांची बारदार खेळी करणारा प्रतीक सुरते 1 धावांसाठी पहिल्या मॅच